नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज एका वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत मैत्रिणींनो. हा विषय प्रत्येकाच्या घरातला आहे. तर आई, पत्नी, मुलगी म्हणून आपण आयुष्यभर एकच काम करत असतो. आपल्या माणसांसाठी जपून ठेवायचं. कधी पैसे जपतो, कधी दागिने, तर कधी कागदपत्र, तर कधी आठवणी. पण एक प्रश्न मी स्वतःला विचारला, जर उद्या अचानक मी या घरात नसेन तर माझ्या माणसांना हे सगळं कुठे सापडेल? त्या एका विचाराने मला ही फाईल तयार करण्याची प्रेरणा दिली आणि आज तीच फाईल मी तुमच्यासोबत तयार करणार आहे. सर्वात प्रथम एक नंबरला येतं ते सर्व प्रकारची ओळखपत्र. तर गरजेच्या वेळी आपल्या माणसांना कपाटं उघडून कागद शोधावे लागू नयेत म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि इतर महत्त्वाच्या ओळखपत्रांच्या प्रती या फाईलमध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढे येते ते बँक माहिती. तर आपल्या बँकेच्या खात्यामध्ये फक्त पैसे जमा नसतात, आपल्या कष्टाची वर्षे जमा असतात. कोणत्या बँकेत खाते आहे, पासबुक, चेकबुक, त्याचे नॉमिनीज कोण आहेत, ह्याची सर्व आवश्यक माहिती आपल्याला ह्या फाईलमध्ये नक्की लिहायची आहे. त्यानंतर पुढे आहे ते FD, RD किंवा बचत खाते. ही फक्त FD गुंतवणूक नाही, मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी किंवा आपल्या वृद्धापकाळासाठी जपून ठेवलेली आशा असते. म्हणून प्रत्येक FD, RD किंवा इतर गुंतवणुकीची माहिती या फाईलमध्ये व्यवस्थित असावी. नंतर पुढे आहे तो विमा. विमा आपण वाईट दिवस यावेत म्हणून घेत नाही, तर ते आलेच तर आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा म्हणून घेतो. म्हणून सर्व विमा पॉलिसींची माहिती या फाईलमध्ये अवश्य असावी. त्यानंतर पुढे आहे ती डिजिटल माहिती. आजच्या काळामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण मोबाईलमध्ये ठेवलेल्या असतात, त्याच्या चाव्या मोबाईलमध्ये दडलेल्या असतात. ईमेल, इंटरनेट, बँकिंग, UPI आणि इतर महत्त्वाच्या डिजिटल खात्यांची माहिती व्यवस्थित लिहून ठेवा. पूर्ण पासवर्ड उघडपणे लिहू नका, त्याऐवजी ते कुठे सुरक्षित ठेवले आहेत याची मात्र नोंद ह्या फाईलमध्ये नक्की ठेवा. त्यानंतर पुढे नंबर येतो तो लॉकर. तर ही फक्त लॉकरची चावी नाही, तर आपल्या आठवणी आणि विश्वासाची चावी आहे. लॉकरमध्ये फक्त दागिने नसतात, तर अनेक आठवणी असतात. तर पुढे नंबर येतो ती आपली सर्व मालमत्ता. ही फक्त मालमत्ता नाही, आपल्या आयुष्यभरांच्या स्वप्नांचा पाया आहे. घर, प्लॉट, शेती, वाहनं किंवा इतर मालमत्तेच्या कागदपत्रांची माहिती या फाईलमध्ये ठेवा. गरजेच्या वेळी ही खूप अमूल्य ठरते. तर पुढे येतात ती कर्ज. तर कर्ज ही फक्त जबाबदारी नाही, तीही आपल्या कुटुंबाला माहिती असणं तितकीच महत्त्वाचं आहे. होम लोन, कार लोन किंवा इतर कोणतंही कर्ज असेल तर त्याची स्पष्ट माहिती या फाईलमध्ये लिहा. जबाबदारी लपवण्यापेक्षा ती व्यवस्थित सांगणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढे आहे ते महत्त्वाचे संपर्क. कधीकधी योग्य वेळी मिळालेला एक फोन नंबरही खूप मोठा आधार ठरतो. डॉक्टर, वकील, CA, विमा एजंट, बँक मॅनेजर आणि विश्वासू नातेवाईकांचे संपर्क क्रमांक या फाईलमध्ये नक्की ठेवा. फॅमिली फाईल म्हणजे कागदांचा गठ्ठा नाही, आपल्या माणसांना अडचणीत एकटं न सोडण्याचं वचन आहे. देव करो ही फाईल वापरण्याची वेळ आपल्या कोणाच्याही घरात कधीच येऊ नये. पण वेळ कधी सांगून येत नाही, म्हणून आज केलेली ही छोटीशी तयारी उद्या आपल्या कुटुंबासाठी सर्वात मोठा आधार ठरू शकते. आपण आयुष्यभर आपल्या माणसांसाठी कमवतो, आज त्यांच्यासाठी
थोडासा वेळ काढा आणि ही फॅमिली फाईल नक्की तयार करा. कारण खरं प्रेम फक्त शब्दात नसतं, ते आपल्या माणसांचं भविष्य सुरक्षित करण्यातही असतं.